जिमा विरुद्ध दादा शेके. एक गणेश हे बक्षीसदार. दादा सो शंकर बरकडे यांच्याकडे उत्कृष्ट कॉमेंट्रीला 100 रुपयाचं बक्षीस. नंबर 1 ची कुस्ती लागलेली आहे. थंड डोक्याने दोन्ही पैलवान लढतायत. लाईटचा उजेड जास्त का त्या फेडरेलाचा कलर जास्त हो. काय मॉडेल आणलंय बस. आता आपण काय जरी म्हणलं तर त्याला कळणारच नाही. हा त्याला काय कळणार आहे तेव्हा. पण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पैलवानला खऱ्या अर्थानं मान सन्मान दिला जातो. मगाशीच मी सांगितलं कधीही कुठल्या पैलवानवर अन्याय केला जात नाही. बाहेरचा पैलवान जरी विजय झाला, आपला पैलवान पराभूत झाला तर त्या पैलवानचा जय जयकार आणि जयघोष केला जातो. आमचा बाबू लोकांचं कार्ट हे महाराष्ट्रात होत नाही. पण उत्तर भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानला अन्याय सहन आजही करावा लागतोय. कुस्ती करा. दादा शेके. अरे बापरे वाहेगुरु वाहेगुरु. बच गयो. टाळ्या करा. सुंदर दुहेरी पटाला लागला होता. दादा शेके कुणाला वाचवून देत नाही दुहेरीला धडक मारल्यावर. पण फेडरेला अतिशय सावध लढतोय. त्याचा पवित्र अतिशय सावध होता आणि गिस्सा मारण्याचा प्रयत्न दादा शेकेला. अरे बापरे फेडरेला. अरे हो करा टाळ्या. तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बर का. दादा शेकेचा कब्जा घेणं काय सोपं आहे काय. आणि दादा शेकेचा कब्जा घेतलेला आहे फेडरेलाने. काही घडू शकतंय. काळजाची धडकन वाढलेली आहे. त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी बाहेरचा एक असाच पैलवान होता. मला त्याचं नाव आठवना. याच मैदानमध्ये इराणचा पैलवान होता. अतिशय कुस्ती झाली होती बल्ला रफिक बरोबर. हादी पैलवान हो बस. आणि खालून टंकी लावण्याचा प्रयत्न दादा शेकेचा. फेडरेला जिमा भारंदाज टाईप डाव फिरवतोय. ओ काही घडू शकतंय. भले 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 हो करा टाळ्या. पुन्हा समोरासमोर कुस्ती. शबास. काही घडू शकत. आणि बापरे दुहेरी पट. त्याची खासियत आणि वास्तविक दुहेरी पटामध्ये नाथसाहेबांच्या नावाने चांगले संजय शेठ चितोळे यांच्याकडून दादा शेके पैलवानला 1000 रुपयाचं बक्षीस. विजय शेठ चितोळे यांच्याकडून दादा शेके पैलवानला 1000 रुपयाचं बक्षीस. रणजित सिंह देशमुख भैयासाहेब यांच्याकडून दादा शेकेला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. हलगीवाले ए हलगीवाल्या अरे हलगीवाल्या थांब. हलगीवाल्या गरीबाचं पोरग विजय झालंय. बक्षीस लोक देते ती देऊ द्या. वडिलांनी शिर्डे मेंढे एकूण महाराष्ट्र केसरी केलाय पोरगा. थांबा जरा थांबा. दादा शेकेसाठी बक्षीस द्या. मोकळे हातानं कुणी जाऊ नका. अतिशय गरीब परिस्थितीतला पोरगा महाराष्ट्र केसरी झालाय. सहज चहाच्या टपरीवर गेलं तर चहा पाण्याला 5-50 रुपये देत जाते. ते फुल नाही फुलाची पाकळी त्या गरीबाच्या पोरासाठी द्या. भविष्यात अजून एकदा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो दादा शेके. सुभाष काका मोरे यांच्याकडून दादा शेके पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शाबास. खरोखर अतिशय शांततेमध्ये हे कुस्ती मैदान पार पडलेलं आहे. राजकुमार होलगे यांच्याकडून दादा शेकेला 100 रुपयाचं बक्षीस. हे कुस्ती मैदान
अतिशय शांततेत पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांचा मी कुस्ती निवेदक युवराज केचे मनपूर्वक आभार मानतो. बोलण्याचे योग्य